मी असं करताय तर चुकीचं. कसं चालत चाललंय बघा मित्रांनो. आता आम्ही पोहोचलोय. आल्या आल्या बाप्पाचं दर्शन. पदरगड असं म्हटलं जातं त्याला, गणेश घाट. पण तो असा रस्ता आहे जेव्हा रस्ता नीट नसेल तर काहीच दिसत नाही समोर. आम्ही अजून एक ब्रेक घेतलाय. तर आता आपण नीटपणे त्यांच्या मध्ये आहे ना सीडी लावण्यात आली आहे. वेलकम बॅक टू माय चॅनल. डोंबिवलीकर क्रिशमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. डोंबिवलीवरून 2 तास प्रवास करून आज आम्ही आलोय कर्जत इथे खांडस गावामध्ये. 12 ज्योतिर्लिंगापैकी भीमाशंकर एक ज्योतिर्लिंग आहे. त्याचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलोय आणि तुम्हाला पण आम्ही त्याचं दर्शन करवणार आहे. हा फुल आज एक ट्रेक व्हिडिओ असणार आहे. बोललो हे पण तुम्हाला मी दाखवलंच पाहिजे. आपल्या चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओ येत असतात, तर आज अजून एक काहीतरी वेगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि मी कोणासोबत आलोय बघा, इथे मामा आणि मामाचा मित्र आहे. हा दादा जो तुम्ही बघताय तो एक ट्रेकर सुद्धा आहे आणि एक ऍडव्होकेट पण आहे. आणि तोच आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन इथल्या सगळं सांगणार आहे. आणि इथे आपले मामा तुम्हाला माहिती आहे. तर चला आता आपली ट्रेक आपण कंटिन्यू करूया आणि तुम्हाला पण दाखवतो काय काय चॅलेंजेस आपल्याला या ट्रेक मध्ये येणार आहेत. एक 5 मिनिटं झाली दादा आम्हाला चालून. रस्ता तर एक नंबर आहे. आजूबाजूला बघा नुसतेच झाडी बघा. असं चढण आहे. प्रॉपर ट्रेक असणार आहे. मामा बघ कसं चालत चाललंय बघा. अरे फर्स्ट टाइम आहे, जरा धाक लागायला सुरू झालंय, पण आपण आरामात करू. असं मध्येच तुम्हाला थोडं वर चढावं लागतं. बाजूला फुल असे, खाली पण जरा मी लक्ष देतोय. पाय बी अडकला तर डायरेक्ट पडीन. शेखर रूप प्राणी आहे तो, बघू आपल्याला जर दिसला तर. इथे पाहिला जातो खारुताईचा मोठा प्रकार. इथे अशी पायवाट आहे मित्रांनो आणि तुम्ही बाजूला बघू शकता कसा आपला धबधबा आहे. तर जरा चालताना आहे ना नीट एकदम आरामामध्ये चाला. थोडा जरी पाय सटकला आणि फोटो बिटोच्या नादात तर पडू नका. मी पण आता बघा व्हिडिओ एकदम लांबून घेतोय, जवळ नाहीये. तर स्वतःची पण काळजी घ्या आणि निसर्गाची पण. ये बड़ी अच्छी बात कही आप. काय आणत असेल तर कचरा करू नका. बघा आत्ता बोललो कचरा करू नका. आणि इथे बाटल्या टाकल्यात कोणीतरी. म्हणजे किती समजवा काही बोला, हे कधी आपलं आहे ना सुधारणार नाही. हे बघा मी ते बाजूला ठेवतो, असं बरोबर नाही वाटत ते असं टाकलेलं इथे तिथे. चला अजून मार्ग आहे ना आपण ज्यांनी चाललोय त्याला गणेश घाट बोलतात. गणेश घाट. अजून एक शिडी घाट आहे पण तो सध्या ऑपरेशनल नाहीये कारण की शिडी खराब झाली. अच्छा, तर ते वरतून आपण तुम्हाला दाखवूया कुठे असते. ठीक आहे. आता जो आपण पायवाट आहे आपली त्याला आपण गणेश घाट म्हणून ओळखलं जातं. तोच आता आपण चढतो, जे एकदम चॅलेंजिंग आहे. इझी बोलता येणार नाही पण तुमच्यात विल पॉवर हवी, जशी आमच्यात आहे. मामात तर जरा जास्तच आहे म्हणून मामा पुढे फुल ऑन गाजवतोय. मित्रांनो या वाटेला जे गणेश घाट म्हणून नाव दिलं ना, ते आपलं गणपतीचं मंदिर वर आहे म्हणून या वाटेला गणेश घाट म्हणून असं नाव दिलंय. काय मंदिरातून जायचंय का? अच्छा, पुढचा रस्ता मंदिरातूनच आहे. मंदिरातून रोड जातो. अच्छा, पायवाट बघा मंदिराची. असं मंदिर आहे. आल्या आल्या बाप्पाचं दर्शन. अशी पायवाट आहे मित्रांनो. आणि हे बघा आल्यावरच लगेच तुम्हाला बाप्पाचं दर्शन होतं. आणि आत्ताच मी इथे कचऱ्याचा डब्बा सुद्धा बघितला. एवढं देऊन सुद्धा जर मित्रांनो तुम्ही कचरा असा आजूबाजूला टाकत असाल तर हे चुकीचं आहे. हे बघा पहिला स्पॉट आपला इथे गणपती बाप्पांचं मंदिर. या साईडला टॉयलेटची सुद्धा सोय आहे. जर तुम्हाला वॉकिंग करताना मध्येच जर ह्याची गरज लागली तर ती पण तुमची गरज इथे भागवली जाईल. एक टप्पा आहे ना मित्रांनो आता आमचा पार झालाय आणि मी आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतोय. हा समोर जो तुम्ही हा शेप बघताय ना, हा जो असा शेप आहे याला पदरगड असं म्हटलं जातं. थोडं पुढे जाऊया इथपर्यंत आणि मग मी तुम्हाला पदरगड जो आहे ना त्याची इन्फॉर्मेशन सांगतो. ब्रेक घेतलाय आता आम्ही पाण्याचा आणि ह्या ज्या तुम्ही बाटल्या बघताय ते आम्ही कुठेही टाकणार नाहीये. आम्ही निसर्गाची काळजी घेतोय, त्याचप्रमाणे तुम्ही पण घ्या. माणसांनी इथे डोंगरात सोडून जाता कामा नये. हा, प्लास्टिक कधीच डिस्पोज होत नाही. जाम वेळ लागतो त्याला. नाही होतच नाही, कधीच नाही होत. अच्छा, त्यामुळे आपण आपली जे काय कचरा आहे तो आपण घेऊन जाऊन आपल्याला जिथे कचरा कुंडी मिळेल. आणि ते आहे असं पण नाही की ठेवलं नाहीये. असताना देखील तुम्ही असं करताय तर चुकीचं. चला मग आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. निघूया. आणि वेळ कमी आपल्याकडे, परत रिटर्न यायचंय आपल्याला. हो, रात्र व्हायच्यात आपण खाली उतरूया. चालेल चला. आम्ही आता एका स्पॉटवर थांबलोय आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता की धबधबा आहे आणि त्या 2 धबधब्यांच्या मध्ये आहे ना सीडी लावण्यात आली आहे. त्याला सीडी घाट असं म्हणतात.
आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय का माहित नाही, पण मी तुम्हाला झूम करून दाखवीन व्हिडिओमध्ये. हे बघा रोहन दादा तुम्हाला सांगेल. म्हणून शिडीघाट म्हणून एक ते मार्ग आहे, तिथूनही लोक जात होती पहिले, पण आता ती शिडी तुटलेली आहे, मग तो मार्ग बंद झालेला आहे. जरा रिस्की आहे, स्कीप आहे, पण शॉर्टकट आहे जायला. उंगरातून कपारातून पण वरती चढायचा असा मार्ग आहे तो. तो जरा टफ म्हणजे आणि स्टीप आहे, असा चढायला एकदम अशी अवघड आहे शिडी तुटल्यामुळे. तर असा आपला शिडी घाट आहे. मी बघतोय तो एकदम आहे ना रिस्की आहे, इथून तर गेलंच नाही पाहिजे जे नॉर्मल पीपल आहेत त्यांनी. तर आणि रिकामी झाल्यानंतर बॉटल आम्ही अशी कचराकुंडीत टाकलेली आहे. अशीच तुम्ही कचराकुंडीचा उपयोग करा. पर्यावरण जपा. पदरगड किल्ला आहे ना त्याची इन्फॉर्मेशन इथे दिली आहे आणि आता रोहन दादा ती इन्फॉर्मेशन आपल्याला थोडक्यात सांगणार आहे. ची माहिती म्हणजे असं की पदरगड हा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जागा आहे. त्या काळाचा टेहळणी बुरुज म्हणून ओळखलं जायचं. अच्छा. अशी या बुरुजाची आणि या गडाची माहिती. इथून रस्ता आहे पदरगडाला जाण्यासाठी. विहीर बघूया आपण. हे बघा सुंदर अशी विहीर आहे. इथून खाली गेलात तर खालीच डायरेक्ट. आता आपण नीटपणे चालू आहे. इथून रस्ता बघा, बाजूला पण धबधबा बघा. आता इथून आहे ना स्लिपरी आहे. मी व्हिडिओ बंद करतो, नीटपणे चालून घेतो. दादा बघा तोंड धुतोय मस्त. क्रॉस करून मी इथे आलो आणि इथे बघा कसं झाड आडवं पडलंय, पूर्ण खालपर्यंत गेलंय आणि अजून आपला बराच रस्ता बाकी आहे. मी आता सेकंड ब्रेक घेतलाय इथे. आता आमचं थोडंच बाकी आहे चालणं. 1-1.5 तासाचं अंतर आहे. 1.5 तासाचं आहे, होऊन जाईल. आता काय वाटत नाही आम्हाला. काय नाही, पण छान आहे की काय त्रासदायक काय नाही. खरंच सुंदर आहे पायवाटी. ज्याला खरंच चालायची इच्छा आणि व्यवस्थित हे करायचं सुंदर रोड आहे. पल्ला आम्ही 1-1.5 तासात गाठलाय. म्हणजे 4 तासाचं अंतर आम्ही 3 तासात कव्हर करणार आहे. होतं ते. आम्ही अजून एक ब्रेक घेतलाय लिंबू सरबताचा. फुल ऑन हिल होतं, डोंगर कसला चढत आलो आम्ही खालून. लिंबू सरबत घेतलं. इथे असा छोटासा स्टॉल आहे, उठायला पण जमत नाही वाहन. हे बघा आजोबा बघा चढला तेवढं. वरतून खाली आलो. अच्छा वरतून खाली मानलं पाहिजे. चला आता लिंबू सरबत पिऊन घेऊया आपण आधी. आम्ही आहे ना आता वर आलोय आणि कसं आलोय ते आम्हालाच माहिती आहे. ही पायवाट तुम्ही बघू शकता. आता थोडंच बाकी आहे फक्त. आता हे बघा इथला रस्ता बघा, म्हणजे रस्ता आहेच नाही. कसं वर जायचं बघा. आता मामा बघा कसे चालले आरामात. तर मी पण फोन बंद करतो. हर हर महादेव. दादा तो आपल्याला सांगतोय जेव्हा रस्ता नीट नसेल तर आपण आपले पाय कसे लॉक केले पाहिजे. आता दगडांवरती जेव्हा आपण चढतो तेव्हा पाय सटकायची भीती असते, तेव्हा आपण आपले पाय कसे लॉक करायचे दाखवतो मी. आता इथे खाचा आहे, ते असे खाचे दगडांमध्ये सगळीकडे असतात, ते शोधायचे फक्त. आता इथे माझा पाय लॉक झाला. हा पाय लॉक झाल्यावरती दुसरा पाय 100% लॉक झालाय तेव्हाच मी माझा मागचा पाय उचलतो. तो उचलून मी इथे नाही ठेवणार. हे इझी जागा आहे पण मी ठेवणार नाही, मी इथे ठेवीन. इथे परत एक खाचा आहे, तिथे जाऊन माझा पाय परत लॉक झाला. म्हणजे मला ग्रिप चांगली मिळते. मग मी माझा पाय दुसरा मागचा पाय उचलीन आणि मग मी परत सेफ जागी ठेवून वर येणार. घाई करायची नाही. घाई करायची नाही, एकदम आरामात जायचं. सह्याद्री छान आहे. जर घाई केली तर डायरेक्ट असं काहीतरी होऊ शकतं डायरेक्ट खाली. इथे आता आमचा रस्ता संपला नाहीये, पुढे आहे. पण तो असा रस्ता आहे, त्या साईडला आम्हाला जायचं आहे. पाय असे लॉक करत करत जायचं. हा बरेच आता आम्ही वर आलोय. हार्डली 5 मिनिट्स. आता काका वरूनच आलेत खाली. खाली आम्हाला पाऊस लागला म्हणून मी काय शूट नाही केलं. 5 मिनिटं कधी संपत नाही आयुष्यात. डोंगरामध्ये असंच आहे. कोणाला पण विचारला हा काय इथेच आहे. खाली प्रोत्साहन करतात की थोडंच बाकी आहे. ते ऍक्टिंग करून दाखवतात काका. मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय. हा जो आमचा चढ आम्ही आता शेवटचा चढ आहे, त्या पुढून एकदम नीटपणे रस्ता आहे. बाउंड्री आली इथे. मामा पांग आता सपाटी आहे मंदिरापर्यंत. केलं आम्ही, वाटलं नव्हतं, दादामुळे शक्य झालं. चला तुमची इच्छा होती, विल पॉवर होती, झालं. पण आहे विल पॉवर हवी मेन म्हणजे. असा कंटाळा आला नाही पाहिजे की बस झाला आता बसतो इथे, आता नाही होणार, इथे चालणारच नाही. चला हे बघा. आणि वातावरण बघा, फक्त वातावरण बघा. एकदम शेवटी आल्यानंतर फक्त तुम्हाला ही अशी पायवाट असते. आता इथून पुढे गेल्यानंतर मंदिर येईल ना मामा. हा सरळ रोड आहे. हा जो निसर्गाचा आनंद जो आहे ना तो वेगळाच आहे. बघा आता असा फॉगिंग वर म्हणजे धुकं वगैरे आहे, त्यातनं रोड छान, म्हणजे ना थकवा येतो ना काय येतो. काय नाही, एक ओढ असते दर्शनाची पूर्ण होते. माझ्या मागे बघू शकता नुसती धुकं आहे, काहीच दिसत नाही. समोर पण असं वाटतं की चक्कर आल्यासारखं वाटतं, एकदम पूर्ण पांढरा पांढरा. आम्ही आता इथे पोहोचलोय. खाली आपल्याला आता जायचं आहे. आता कुठे आहे मंदिर? खालीच ना.
खाली ना? खाली उतरवायचं आहे 15 मिनिटं. अच्छा. 2 मिनिटं. पुढे जरा आता गर्दी वाढली आहे, दुपारचे 1 वाजले असल्यामुळे. पण आता आपण लगेच दर्शन करूया. आम्ही आता दर्शन करून बाहेर आलो. हा आपला मेन गाभार आहे मित्रांनो, तुम्ही पण बाहेरूनच दर्शन घ्या. हो चला आता जाऊया आपण. कुंड आहे इथे सुंदर अशी, ते आता फेन्सिंग केली आहे, बंद ठेवली आहे. इकडे आता आम्ही कंदी पेढे घेतोय, घरी प्रसाद म्हणून घेऊन जातोय. आणि 1 नंबर आहे का कंदी पेढा इथला. तुला असं वाटलं साताऱ्यामध्ये चालू आहे? तो पण दाखवणार मामा नुसते इथे टेस्टिंग करतायत. तो पण दाखव, हा पण दाखव. ते बघा, ते दादा आता कंटाळले, बोलतील आता हे नाही तर जा. मामा बघा इथे कसे करतायत. इथला विकणारा वाटतोय मामा तू. या 10ला 1, किती 50ला 1, 50ला 1. फुल हवा सुटली आहे आताची, हवा निघणार आहे, जाताना हवा निघणार आहे. चला आता जेवायला थांबूया आपण, कुठेतरी जाऊया चांगल्या हॉटेलमध्ये. सुंदर असं दर्शन झालं. मामा कसं वाटलं? छान. खरंच प्रसन्न आहे. सुंदर दर्शन झालं. डायरेक्ट पिंडीला वगैरे हात लावून इथं छान आहे. ती डायरेक्ट पिंडीला हात लावून देतात. इथे तुम्ही पिंडीला हात लावू शकता. खरं या. आम्ही चाललोय काहीतरी जेवण्यासाठी. हॉटेल क्षितिजमध्ये आम्ही आलोय आणि ऑर्डर दिली आहे पनीर मसाला. आणि या दोघांनी थाली मागवली आहे, स्पेशल थाली. इथे बघा यांची आता थाळी आली आहे. मामा जरा सांग टेस्ट करून कशी आहे. 2 भाज्या, डाळ, भात, चपाती, दही, पापड आणि लोणचं, चवळीची. छान आहे. आणि बघा इथे आता चपाती पण आली आहे. तर मित्रांनो आम्ही पण जेवतो आणि तुम्ही पण या जेवायला. घ्यायला पाहिजे की नाही इकडे? मग चांगलं वाटतं ना, ही जाताना त्यांची घेतो या इथे त्या भाऊंकडे जेवायला क्षितिजमध्ये. बघा हा रस्ता आहे आणि इथून आहे ना तुम्हाला आत जायचंय. बाहेर इथे असा बोर्ड लावलाय त्या कोपऱ्यावर क्षितिजचा. इथून तुम्हाला आत जाऊन तुम्ही जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. आम्ही आता उतरायला सुरू केलंय आणि ह्याच्यात बरेच पॉईंट होते ते डेंजर होते, तेव्हा मी रेकॉर्ड केलं नाही. पण आता उतरताना बघा हाईट बघा. जाताना असेच चढत वर आलेलो. जर इथून पाय सटकला पाठीची वाट लागणार. इथे आपला रोहन दादा आहे. आरामात तुम्हाला चढत यायचंय आणि उतरायचं पण आरामातच आहे. मामा बघा आता कुठे गेले बघा. चला मी येतो. पहिले मामा खाली जातात, मागून आम्ही दोघं जातो. थोडं आम्हाला गाईड करतात आणि ते अजून एक गाईड तर आहेत आपले मागून, एकदम सांगतात आपल्याला, सहकार्य करतात. या साईडला बघू शकता जे ट्रेकर येतात ते त्या साईडला पाय ठेवून ठेवून तिथे पायांचा ठसा आलाय. होतं खरं असं? हो, झाडाचं मुळ येते ना. प्रॉपर पाय बसतो पण आहे. लावा एकदा पाय तुमचा. हे बघा आपला प्रॉपर पाय बसतो. तसा ठसा सुद्धा येतो. टोकावरून आम्ही आलो आता खाली. रोहन दादाने मस्त बांधले डोक्याला, एकदम गावाकडचे असतात तसं. फक्त 1 तास 10 मिनिटं झाले आणि एवढं आम्ही पार पण केलंय. ते वर दिसतंय ना, तिथून आम्ही आता खाली आलोय. माझे शूज बघा डायरेक्ट फाटले जाते इथून. तर या साईडचे शूज चांगले. चला आता 6 वाजता बंद होतं. हा चेकपोस्ट आहे. 6ला इथून तुम्हाला गेट बंद दिसेल. फक्त तुम्ही येत असाल तर उघडणार गेट तुमच्यासाठी, नाही तर बंद. 5:30 वाजलेत आणि आता गणेश घाट जवळ आम्ही पोहोचलोय. पाणी बिनी पितो जरा आता. पाणी पिऊन मग इथून परत आम्हाला खाली उतरायचं आहे. इथून आता फक्त अजून अर्धा तास लागेल आम्हाला आमच्या गाडीजवळ पोहोचण्यासाठी. आम्ही आहे ना आता खाली आलोय आणि तुम्हाला सांगू नाही शकत की आमच्या पायाचे काय हाल झालेत. असं वाटतं की पायच नाहीत आम्हाला. किती किलोमीटर आहे टोटल? येऊन जाऊन आहे ना 20 किलोमीटरच्या आसपास, अप्रॉक्सिमेट 20 किलोमीटर आहे. 20 किलोमीटर आहे आणि फक्त आपल्या ॲडव्होकेट रोहन दादामुळे ते खरं नीटपणे पार पडलं. मामा पण आणि मी पण डायरेक्ट कसं चढलो. तुला अप्रूव्ह द्यायचं आम्हाला? 100% खूप चांगलं चढलं. म्हणजे असं पहिल्यांदा माझ्याबरोबर भीमाशंकरला आलेला माणूस विदाऊट नॉनस्टॉप आपण परत येतोय. ब्रेक घेतला आम्ही खूप पण जास्त हे नाही केलं. आणि मामा कसं वाटलं? यावं की नाही लोकांनी इथे? खरंच आहे, एक वेगळा अनुभव आहे चांगला. आयुष्यात गाडी एवढ्याने देवदर्शन करतो, पण हा जो ट्रेकिंगचा अनुभव आहे ना खरंच खूप मजा आली. आम्ही 3.5 तासात पोहोचलो. 4 तासाचा अर्धा तास कमी. कितीला स्टार्ट केलेला आपण? 9:30ला स्टार्ट केला आम्ही. सकाळी 9:30ला स्टार्ट केला आणि आता संध्याकाळचे 6 वाजता तिथं पोहोचलो. कितीला आपण रोहन? 1:30-1:45च्या आसपास पोहोचलो. 3 वाजेपर्यंत जेवलो आणि 3:10ला परत चालू केलं. 3:10ला चालू केलं. 6 वाजता आलो. तर हे बघा इथे आपली गाडी, इथून आपण स्टार्टिंग केलेली गाडी इथे पार्क केली आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ आता संपवूया, कारण की पुढे तर काय शूट करण्याची माझी आता क्षमता नाही आहे. आता आपण गाडी काढूया आणि घराकडे निघूया. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया एक अशा पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.